गरीब असू देत नाही तर श्रीमंत असू देत, आपण काही कर्म करतोय ना, तर काही कर्म असे असतात की त्याचा हिशोब आपल्याला इथंच द्यावा लागतो. एक खूप मोठा जमीनदार होता, सावकार होता, आणि अचानक तो मेला. आता मेल्यानंतर त्याची मुलगी ती म्हणली त्यांच्या गळ्यामध्ये साखळी आहे ती काढून घ्या. त्याला भिंतीला बसवलेलं होतं ना, मग साखळी काढून घ्या. पोरांनी सांगितलं माझ्या बापाच्या बोटामध्ये अंगठे आहेत ते काढून घ्या. मग त्यांनी ती सगळे काढून घेतले. सावकाराला अशाला असं केलं, म्हणजे इतकं सुद्धा सोनं त्याच्या अंगावर ठेवलं नाही. आणि मग ती केल्यानंतर त्याची ताटी बांधली. ताटी बांधल्यानंतर त्याची प्रेतयात्रा निघाली. चौघांनी त्याला खांद्यावर घेतलं. दोघं तिघं मागं रडायला लागले, लिकी रडायला लागल्या, सुना सगळ्या तयारीला होत्या, पोरं रडायला लागली, आणि अशी रडत खडत प्रेतयात्रा चालू झाली. आता मग ह्याची प्रेतयात्रा चालत असताना मागून एक माणूस ओरडत आला. आता तो माणूस ओरडत आल्यानंतर तिथल्या आजूबाजूच्या लोकांना काय वाटलं की बाबा ह्याचा कोणतरी म्हणजे जवळचाच माणूस आहे, आणि त्याला त्या सावकाराचा म्हणजे त्या प्रेताचा, मेलेल्या माणसाचा चेहरा बघायची इच्छा आहे. मग तिथं प्रेतयात्रा थांबली. थांबल्यानंतर तो जो व्यक्ती ओरडत आलता तो त्या प्रेताच्या जवळ गेला आणि त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा काढला आणि त्याला विचारलं की साहेब, चाललेत का तुम्ही? मला सांगा, काय सोबत घेऊन चाललेत साहेब? की जे तुम्ही माझ्या जमिनीचे पेपर व्याजामध्ये लुबाडून आणले होते, का ती माझी जमीन जी तुम्ही व्याजामध्ये लुबाडली होती, काय सोबत घेऊन चाललेत साहेब तुम्ही यापैकी? अहो, तुम्ही माझी जमीन जायदाद घरदार सगळं व्याजात लुबाडलं हो. माझा पूर्ण परिवार रस्त्यावर आला. माझ्या बायको लेकरांवर उपासमारीची वेळ आली, आणि ज्या जमिनीच्या तुकडेमुळं, ज्या पेपरमुळं आमच्यावर ही वेळ आली, ह्यापैकी तुम्ही काय सोबत घेऊन चाललेत साहेब? मला सांगा, हे जे सगळं दृश्य होतं, हे दृश्य तिथं जमलेले सगळे लोक त्या सावकाराचे मुलं बघत होते. ही किती गोष्ट अपमानास्पद होती की एका मेलेल्या प्रेताला एक व्यक्ती येऊन विचारतं की साहेब, तुम्ही मला एवढं लुबाडलं, ह्यापैकी तुम्ही काय सोबत घेऊन चाललेत? ह्याच्यासारखी वाईट गोष्ट किंवा वाईट कर्म आपल्या आयुष्यात कोणतं असतं का? आपण जर मेलो ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण आपल्या आयुष्यात असे काही कर्म असतात ना, ते कर्म इथंच फेडावे लागतात. म्हणून सांगते, आपण जर मेलो ना, आणि आपण मेल्यानंतर आपली प्रेतयात्रा जर निघाली ना, तर आपल्या पाठीमाग 4 माणसांनी रडलं पाहिजे, 4 गोरगरिबांनी रडलं पाहिजे की अरे आमचा जन्मदाता जात आहे. ज्याच्या जीवावर आमचं घर चालत होतं, आज तो आम्हाला सोडून जात आहे. जो आमचा आधार होता, आज तो आम्हाला सोडून जात आहे. कारण आपण इतरांना लुबाडून कितीही कमवलं तर आपण सोबत काहीही घेऊन जात नाही, काहीही. अहो, बाकीचं सोडा, जे नाव आपल्याला दिलं गेलेलं असतं ना, ते नाव सुद्धा आपण मेल्यानंतर कोण घेत नाही. डायरेक्ट विचारतात, बॉडी कुठवर आली, बॉडीला अग्नी दिली का? मग मला सांगा, आपण जन्मभर हे सगळी लुटमार करून जे कमवायचा विचार करतोय, इतरांचा शासाराप घेतोय आपण इतरांना लुबाडण्याच्या नादात, तर मेल्यावर यापैकी आपल्या सोबत काहीही येत नाही. आपण जिवंत असताना जे आपण इतरांना मदत करतोय, दान धर्म करतोय, कमीत कमी आपण मेल्यानंतर हे तरी पाठीमागं सोडून गेलं पाहिजे की बाबा माणूस चांगला होता, त्याच्या जीवावर आमचं घर चालत होतं, आमच्या आनंदात नाही पण दुःखात सामील होत होता, वेळोवेळी तो इतरांना मदत करत होता. आपण जर असं वागलो ना, ते मात्र आपलं कर्म नक्कीच महाग राहतं. पण आपण लुबाडून कितीही कमवा, कितीही, तुम्ही कोट्यवधीची प्रॉपर्टी कमवा, तुमच्या दारात गाडी फिडी सगळं येऊ द्या, तुमचा मोठा बंगला असू द्या, तुमचा कितीही मोठा बंगला असला ना, तर तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला बंगल्यामध्ये कुणीही जाळत नाही. जाळायला नेतात सरकारी स्मशानभूमीमध्ये, किंवा तुमची कोट्यवधीची गाडी असू द्या दारामध्ये उभा, काही उपयोग नाही. कारण तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला ॲम्ब्युलन्समध्ये गावात पोच करतात आणि गावातून
तुम्हाला चिपाडाच्या आणि लाकडाच्या ताटीवरच घेऊन जातात. कुणीही म्हणत नाही की अरे बाबा ह्यानं दुनियाला लय लुबाडलेला आहे आणि एवढी मोठी गाडी उभा केली, ह्या गाडीत टाका त्याला आणि घेऊन चला. अहो ही बाकीचं तर सोडा, पण तुम्ही मेल्यानंतर तुमची समाधी सुद्धा लोकांना लुबाडून बांधलेल्या बंगलेत सुद्धा कोण बांधत नाही. तुमचा जो फोटो असतो ना, फोटो जे भिंतीला लटकवलेला असतो, त्याला हार सुद्धा डुप्लिकेट तुमचेच मुलं घालतात. का तर रोज हार आणून घालायला त्या हाराला पैसा कुठला खर्च करायचा. ज्या मुलांसाठी तुम्ही 1000 घरं तोडलेले असतात, लुबाडलेलं असतं, हजारांच्या आयुष्याची वाट लावलेली असती. का तर तुमच्या मुलांसाठी साठवण्यासाठी. आणि तीच मुलं एक म्हणणार की बाबा डुप्लिकेट हार आणू म्हणजे तू कधी सुकणार नाही. रोज हार कुठून आणा, कोण वेळ घालवा एवढा. म्हणून ठीक आहे, कमवा, कमवलंच पाहिजे, पण गोरगरिबांना मदत करा. आणि मदत करता येत नसेल तर कमीत कमी लुबाडू नका. कारण आपण काही केलं तरी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपण एक दिवस मरणार आहोतच, पण ते आज उद्या कधी हे आपल्याला कुणालाच माहीत नसतं. आणि मेल्यानंतर तुमची बंगला, गाडी, प्रॉपर्टी काही कामाला येत नाही. फक्त तुम्ही जे कर्म केलेलं असतं, चांगलं कर्म, ते कर्म नक्कीच कामाला येतं. नक्कीच. आपल्याला वाटतं की काही नाही, अंधश्रद्धा आहे कर्म वगैरे, पण नाही, कर्म असतो आणि कर्माचे फळं मिळतातच.